विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण सध्या एका असाधारण स्थितीमधून जात आहोत कोविड-19च्या आणि त्यामुळं शाळा बंद शिक्षण चालू अशा प्रकारच्या उपक्रमाच्या अंतर्गत आपण आपलं शिक्षण अव्याहत चालू ठेवत आहोत. हे करत असताना तुम्ही अभ्यास करत आहात, पालक तुम्हाला मदत करत आहेत आणि त्यामुळं शारीरिक अशा प्रकारच्या स्थितीमध्ये सुद्धा शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम आपण सर्वजण करत आहात. त्याबद्दल मी सदाशिव अभंगे सर आपलं तुमचं आणि तुमच्या पालकांचं सर्वांचंच अभिनंदन करतो. तर मी आज तुम्हाला सर्कल हा चॅप्टर शिकवणार आहे. सर्कल म्हणजे वर्तुळ. तत्पूर्वी काही सूचना देतो की सर्कल किंवा वर्तुळ हा चॅप्टर प्रॅक्टिकल चॅप्टर आहे, तुम्ही करायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला काही साधनं लागतात. कंपास पेटी लागते. त्या कंपास पेटीमध्ये कंपास हे एक साहित्य असतं, पेन्सिल, रबर आणि आपली गणिताची वही एवढं घेऊन तुम्ही या ठिकाणी या लेक्चरला बसायचं. अलग लक्षात. आणखी की इथं सेमी आणि नॉन सेमी या दोन्हीसाठी मी ही एकच पीपीटी बनवली, कारण तुमच्या लक्षात यावं म्हणून. सुरुवातीला मी इंग्रजीमध्ये दिलंय आणि पुन्हा त्याचंच काय केलं, मी भाषांतर मराठीमध्ये केलंय. त्यामुळं जे मुलं सेमीचे आहेत त्यांनी काय करायचंय, आपल्या वहीमध्ये इंग्रजी मीडियममधलं लिहायचं सर्व पाहून आणि मराठी मीडियमच्या मुलांनी मराठीतलं लिहायचं. आलं लक्षात? समजलं? तर सुरुवात करू. तर सर्कल, सर्कल यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण, वर्तुळ असं म्हणतो. तर आतापर्यंत तुम्ही सर्कल किंवा वर्तुळ कुठं पाहिले का? पाहिलं का कुठं? अरे साधी गोष्ट आहे, मुलीच्या हातामध्ये बांगड्या असतात, बरोबर आहे. बांगडी म्हणजेच काय, ते आपलं सर्कल आहे, बरोबर आहे. कडा असतं का नाही, ते म्हणजे सर्कल आकाराचं ते असतं, बरोबर आहे. आलं लक्षात? आणि मग सर्कल हा भाग पाहिला आहे, तरी पण यावर्षी आपण जरा डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर सर्कल यालाच आपण मराठीमध्ये वर्तुळ असं म्हणतो. आता स्क्रीनवर पहा सर्वांनी आणि एक लक्षात घ्या, जरी तुम्हाला मी दिसत नसलो किंवा तुम्ही मला दिसत नसलात तरी आपण असं गृहीत धरायचं की आपण वर्गामध्ये बसलोय. मी बोर्डवरती शिकवतोय. आता बोर्ड म्हणजे काय, इथं स्क्रीन आहे समोर तुमच्या असलेलं, आणि जसं एकाग्रतेने तुम्ही वर्गामध्ये बसता, कुठेही म्हणजे डिस्टर्ब होत नाही, एकाग्रतेने बसता, एक चित्ताने ऐकता, समजून घेता, अगदी तसंच इथं तुम्ही काळजीपूर्वक बसायचंय. इकडे तिकडे आजूबाजूला लक्ष द्यायचं नाही. अशी कल्पना करा, असं व्हिज्युअलायझेशन करा की कल्पना एखादी किती जरी समजा अशक्य असली तर कधी कधी शक्य होते. पण त्याचप्रमाणे तुम्ही काय करायचंय, तुम्ही एकटे बसला तर मी तुम्हाला एकट्याला शिकवू लागलोय असं व्हिज्युअलाइज करा, अशी कल्पना करा, म्हणजे तुम्ही डिस्टर्ब होणार नाही. तर चॅप्टर संपेपर्यंत आपण अशाच अवस्थेमध्ये राहायचं. मी मध्ये मध्ये प्रश्न विचारेन, सरळ तुम्ही उत्तरं द्यायची. अलग लक्षात? चला सुरुवात करू मग. तर समोर स्क्रीनवर तुम्हाला वर्तुळाचं चित्र दिसतंय, बरोबर आहे. मी इथं लिहिलंय अलॉंग साइड फिगर इज ऑफ ए सर्कल. आता अलॉंग साइड म्हणजे काय, बाजूला. ALONGSID. अलॉंग साइड म्हणजे काय, बाजूला, बाजूची, बाजूला. फिगर म्हणजे काय, आकृती. इज ऑफ ए सर्कल म्हणजे बाजूची आकृती ही कशाची आहे, सर्कलची आहे. आता मग मला सांगा, जसं आपणाला अनेक अवयव आहेत, आपण हात आहेत, पाय, डोळे, त्याप्रमाणे सर्कल सुद्धा कोणत्या तरी अवयवाने बनलेलं असेल. तर आता आपण त्यांचे अवयव पाहिजे, एलिमेंट पाहिजे, त्यांचे अवयव पाहिजे. तर पहिला अवयव महत्वाचा कोणता आहे, सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल, तर ते कलर मध्ये मी दाखवले पहा. सेंटर ऑफ सर्कल म्हणजे काय, वर्तुळाचा केंद्रबिंदू. सेंटर ऑफ सर्कल म्हणजे काय, वर्तुळाचा केंद्रबिंदू. मग आता इथं वर्तुळाचा केंद्रबिंदू कुठे दिसतोय, आपला डोळा कुठं असतो तुम्हाला माहिती आहे, पाठीमाग असतो का, नाही. मग तसंच सेंटर ऑफ सर्कलचं सुद्धा निश्चित ठिकाण आहे, ते कुठं आहे, तर P हा पॉईंट मी दाखवलाय तुम्हाला, तो कुठं आहे, वर्तुळाच्या मध्यभागी, आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, वर्तुळ केंद्र असं म्हणतो. लक्षात आलं? म्हणजे या सर्कलचं जे वर्तुळ केंद्र आहे किंवा सेंटर ऑफ सर्कल हे कोणतं आहे, P आहे. आणि म्हणजे सर्कलला नावच आपण
सर्कल पी असं सुद्धा म्हणू शकतो, याचं नावच सर्कल पी. तर सर्कल पीचा जो सेंटर ऑफ सर्कल आहे तो काय आहे, पॉइंट पी आहे. लक्षात आलं, समजलं. पॉइंट म्हणजे काय, बिंदू. आता दुसरा अवयव कोणता, दुसरा आहे रेडियस, RADIUS, रेडियस. मग आता हा कुठं असतो, तर पहा सुरुवातीला मी वाचून दाखवतो इथलं. द लाईन जॉईनिंग, लाईन म्हणजे रेषा, जॉईनिंग म्हणजे काय, जोडणे. तर ही लाईन कोणाला जोडते, द सेंटर ऑफ सर्कल. आता सेंटर ऑफ सर्कल कोणतं आहे इथं, वर्तुळाचं केंद्र कोणतं आहे सांगा, पी. व्हेरी गुड. टू एनी पॉइंट ऑन द सर्कल, एनी म्हणजे काय, कोणताही, पण कोणत्या ठिकाणचा, पॉइंट ऑन द सर्कल म्हणजे सर्कलवरचा पॉइंट. आता मला सांगा, दिलेल्या फिगरमध्ये, दिलेल्या रेडियसमध्ये सेंटर ऑफ सर्कल, दिलेल्या सर्कलमध्ये सेंटर ऑफ सर्कल कोणता आहे, पॉइंट पी आहे, बरोबर आहे. अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल कोणता आहे, सर्कलवरचा पॉइंट कोणता आहे, एम आहे, बरोबर आहे. तर पी आणि एम याला कशाने जोडलेलं आहे, लाईनने जोडलेलं आहे, आणि म्हणून लाईन पी एम ही काय झाली, आपली रेडियस झाली. लक्षात आलं. आणि म्हणून आपण काय म्हणलं, व्हॉट इज मीन बाय रेडियस, द लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ सर्कल टू एनी पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस. आता माझ्या पाठीमागे म्हणा, द लाईन joining the center of circle to any point on the circle is called radius. हे तुम्हाला पाठ पाहिजे, कारण कायमचं आहे, सर्कल पुढे पुढे खूप आहे, खूप डीप मध्ये. आपण यावर्षी फक्त इंट्रोडक्शन घेतोय त्याची. लक्षात आलं, समजलं. वाचन करता येतं, पाठ करता. द लाईन, परत एकदा म्हणा, द लाईन joining the center of circle to any point on the circle is called radius. आता रेडियसचं नाव काय, लाईन पीएम, लाईन पीएम. आता लाईन पीएम ही काय झालं, रेडियसचं नाव झालं. मग आता बघू की किती अशा प्रकारे तुम्हाला रेडियस काढता येतात. तर पहा, मी स्क्रीनवरती दाखवतोय, अनेक रेडियस काढता येतात. आणि रेडियस म्हणायचं नाही, अनेक रेडियस म्हणायचं नाही, तर त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये शब्द रेडाय. कोणता शब्द आहे, रेडाय, RADII, रेडाय. रेडा हे काय, रेडियसचं अनेक वचन आहे, रेडियसचं प्लुरल आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक रेडियस आहे का, अनेक रेडियस दाखवता येतात. आणि म्हणून ए सर्कल हॅज मेनी रेडाय. लक्षात आलं, म्हणजे सर्कलला असंख्य काय असतात, रेडियस असतात. रेडियसला आपण मराठीमध्ये त्रिज्या असं म्हणतो. आता तिचं आपण डिस्टन्स पाहू. आता समजा पीएम ही एक रेडियस आहे, दुसरी कोणतरी PR काढली, तिसरी PQ काढली, त्यांचं अंतर सारखं असणार आहे का, करेक्ट, सारखंच असणार. कारण सेंटर पासून कशावरचा, वर्तुळाचा पॉइंट आपण घेतो. आणि म्हणून ऑल रेडाय आर ऑफ इक्वल लेंथ. सर्वच रेडाय कशा असतात, इक्वल लेंथच्या असतात. इक्वल म्हणजे काय, समान. ऑल म्हणजे काय, सर्व. सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात. लक्षात आलं, समजलं. आता परत हेच आपण मराठीमध्ये घेणार आहोत, काळजी करायची नाही समजलं तर. पहा, तेच फक्त भाषांतर केले मी. बाजूची आकृती कशाची आहे, वर्तुळाची. व्हेरी गुड. आता पहिला अवयव कोणता पाहिला, वर्तुळाचा केंद्रबिंदू पाहिला, बरोबर आहे. वर्तुळाच्या केंद्रबिंदूचं नाव काय, P. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. व्हेरी गुड. आता दुसरा अवयव कोणता पाहिला, रेडियस पाहिला होता. रेडियसला मराठीमध्ये काय म्हणतात, त्रिज्या म्हणतात. काय म्हणतात, त्रिज्या. मग आता त्रिज्या म्हणजे काय, वर्तुळाचा केंद्रबिंदू, सेंटर ऑफ सर्कल असा शब्द वापरला होता इंग्रजीमध्ये आपण. तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतो आपण, वर्तुळाची त्रिज्या. लक्षात आलं. म्हणा पाठीमागं मराठी मीडियम, वर्तुळाचा केंद्रबिंदू, व्हेरी गुड, आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. पाठ करून ठेवायचं, समजलं. मग आता परत नाव काय घेणार,
रेघ पीएम. काय म्हणणार? रेघ पीएम ही वर्तुळाची त्रिज्या आहे किंवा पीएम ही वर्तुळाची त्रिज्या आहे असं लिहिलं तरी चालेल. लक्षात आलं? शक्यतो सुरुवातीला काय घ्यायचं? सेंटर ऑफ सर्कलचं नाव घ्यायचं, तिथल्या पॉईंटचं घ्यायचं, म्हणून पीएम. एका वर्तुळा अनेक त्रिज्या असतात. किती त्रिज्या असतात? अनेक त्रिज्या असतात, हे आपण पाहिलं अगोदरच. मग या त्रिज्या ज्या असतात समान लांबीच्या असतात का? यस, सर्व कशा असतात? समान लांबीच्या. म्हणजे एका वर्तुळाच्या सर्व त्रिज्या कशा असतात? समान लांबीच्या असतात. लक्षात आलं? समजलं? पुढे चालायचं. तर पहा, पहिला अवयव आपण पाहिला होता सेंटर ऑफ सर्कल, तो पी होता. दुसरा आपण पाहिलं रेडियस. आता तिसरा अवयव पाहतोय आपण कॉर्ड, CHORD, कॉर्ड, किंवा काही जण याचा उच्चार चॉर्ड असा सुद्धा करतात. आलं लक्षात? कॉर्ड म्हणा किंवा चॉर्ड म्हणा. CHORD, कॉर्ड. कॉर्डला मराठीमध्ये आपण जीवा असं म्हणतो. कॉर्ड म्हणजे जीवा. म्हणा पाठीमागं CHORD, कॉर्ड. कॉर्ड. लक्षात आलं? मग आता कॉर्ड म्हणजे काय? तर फिगरकडे पहा. काय केलं आपण? वर्तुळावर दोन बिंदू घेतले, एक आहे एम, दुसरा आहे एन, बरोबर आहे, आणि ते जोडले. आता मला रेडियस मध्ये आणि कॉर्ड मध्ये काय फरक दिसतो? तर रेडियस कुठून निघत होती? सेंटर ऑफ सर्कल मधून, म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून, बरोबर आहे. मात्र इथं सेंटर मधून जाते का? नाही. तर हे काय करतात? दोन्ही पॉइंट, लक्षात ठेवा, रेडियसचा एक पॉइंट सेंटर ऑफ सर्कल होता, म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू होता, आणि दुसरा वर्तुळावरचा कोणताही होता. मात्र इथं कसं आहे? दोन्ही वर्तुळावरले पॉइंट यांना जोडणारी रेषा आहे, यालाच आपण काय म्हणतो? कॉर्ड म्हणतो, म्हणजे जीवा म्हणतो. लक्षात आलं? आणि मग डेफिनेशन केली, लाईन जॉईनिंग, ही सुद्धा लाईन आहे, जॉईनिंग करते, जॉईन करते, जोडते. एनी टू पॉइंट्स, कोणतेही दोन पॉइंट्स ऑन ए सर्कल, सर्कलवरील इज कॉल्ड कॉर्ड. समजलं? सिंपल आहे व्याख्या. तर परत एकदा पाठीमागे म्हणा, अ लाईन रेकॉर्ड joining any two points on a circle is called a chord. व्हेरी गुड, पाठ करून ठेवायचं. मग आता या कॉर्डचं नाव कसं देणार? तर एम आणि एन हे दोन बिंदू आहेत, म्हणून लाईन एम एन असं म्हणायचं. काय म्हणायचं? लाईन एम एन. मग आता समजा एखाद्या मुलानं असं लिहिलं, अगोदर एन घेतलं आणि नंतर एम, काही फरक पडेल का? काही फरक पडत नाही. लाईन एम एन म्हणा किंवा लाईन एन एम म्हणा, चालतं. मग आपण पाहिलं रेडियस असंख्य होत्या, मेनी रेड्या होत्या. आता सर्कलला कॉर्ड सुद्धा किती असतील? व्हेरी गुड, इथं सुद्धा अनेक असतील, असंख्य असतील. आणि म्हणून ए सर्कल हॅज मेनी कॉर्ड्स. सर्कलला अनेक जीवा असतात, मेनी कॉर्ड्स असतात. मग आता आपण पाहिलं होतं की रेडियस इक्वल होत्या सर्व, त्यांची लेंथ इक्वल होती. मात्र इथं तसं असेल का? कारण पुढे पुढे निमुळतं होत चाललंय आपलं सर्कल, बरोबर आहे. मग असेल का तसं? नाही. आणि म्हणून ऑल कॉर्ड्स आर नॉट इक्वल इन लेंथ. सर्वच कॉर्ड समान लांबीचे असतात का? नाही, ते अनइक्वल असतात. लक्षात आलं? समजलं? तर चला पुढे आपण जाऊ मराठीमध्ये पाहू तेच. तर कॉर्डला आपण काय म्हणतो? जीवा असं म्हणतो. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू, इथं एम आणि एन हे वर्तुळावरले दोन बिंदू, यांना जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो? जीवा म्हणतो. तर मराठी मीडियम म्हणा पाठीमागं, वर्तुळावरील, लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नका, कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणतात. व्हेरी गुड, पाठ होईल. मग याचं नाव काय? एम एन. एम एन ही जीवा आहे. जीवा किती असतात वर्तुळाला? एका वर्तुळाला अनेक जीवा असतात, पण ते समान लांबीचे असतात का? नाही, सर्व जीवा समान लांबीच्या नसतात. लक्षात आलं? लिहून घेतलात? लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट आपण जाऊ डायमीटर. पहिला अवयव कोणता पाहिला? सेंटर ऑफ सर्कल. नंतर काय पाहिलं आपण? रेडियस. नंतर काय पाहिलं आपण? कॉर्ड, बरोबर आहे. पहिलं काय पाहिलं आपण? सेंटर ऑफ सर्कल. दुसरं काय पाहिलं आपण? रेडियस. त्यानंतर कॉर्ड, आणि आता काय पाहतोय? डायमीटर. आता फिगर कडे बघा बरं, काय दिसतं?
आपण पी हा सेंटर ऑफ सर्कल घेतला होता, बरोबर आहे. तर पी हा सेंटर ऑफ सर्कल आणि बी हा एक पॉईंट आहे, दोघांना कोण जोडतो, पी बी जोडते लाईन. म्हणजे पी बी काय आहे, रेडियस आहे, बरोबर आहे. मग डाव्या बाजूला आपण पी ए म्हणलं तर काय होईल, ती सुद्धा रेडियस होईल. म्हणजे दोन रेडियस जोडले, बरोबर आहे. मग हे जोडत असताना ए आणि बी हे दोन पॉईंट कुठे आहेत, ए हा सर्कल वरचा पॉईंट आहे, बी इज ऑल्सो पॉईंट ऑफ सर्कल, तो सुद्धा सर्कल आहे. यांना जोडण्याचं काम ए बी रेषा करते. मात्र करताना ती कुठून जाते, पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सर्कल. कुठून पास होते, सेंटर ऑफ सर्कल. मग आता एक लक्षात घ्या, या अगोदर आपण पाहिलं ए आणि बी हे दोन्ही पॉईंट सर्कलवर आहेत, त्यांना जोडणारी रेषा जर असेल तर तिला आपण काय म्हणतो, कॉर्ड असं म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे जीवा असं म्हणतो. याचा अर्थ डायमीटर इज ऑल्सो कॉर्ड. डायमीटर हा सुद्धा काय आहे, कॉर्ड आहे. पण तो कॉर्ड जर सेंटर ऑफ सर्कल मधून पास झाला तर त्याचं नाव काय ठेवायचं आपण, डायमीटर असं ठेवायचं. काय म्हणायचं, डायमीटर. आणि म्हणून आपण डेफिनेशन केली, ए कॉर्ड पासिंग थ्रू म्हणजे च्यामधून जाणे, द सेंटर ऑफ द सर्कल वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून इज कॉल्ड डायमीटर. म्हणजे जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते तिला आपण काय म्हणतो, डायमीटर म्हणतो. लक्षात आलं, समजलं. तर परत म्हणा माझ्या पाठीमागं, अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड डायमीटर. व्हेरी गुड. मग आता आणखी एक पहा, जर आपण ए बी च्या नंतर डायमीटर जर वरच्या बाजूने जर वळत गेलो तर ते छोटे छोटे होत राहतील, आणि ए बी च्या खाली जर वळत गेलो तर तेही छोटे छोटे होत असतील. मग याचा अर्थ इथं सर्वात मोठा कॉर्ड कोणता असणार आहे, आपला डायमीटर असणार आहे. आणि म्हणून डायमीटरला काय म्हणतो आपण, डायमीटर इज अ लॉंगेस्ट कॉर्ड. डायमीटर ही काय आहे, सर्वात मोठी जीवा आहे. व्यास हा सर्वात मोठा जीवा असतो. लक्षात आलं. पण नाव कसं द्यायचं, इथं तर 3 अक्षर आहेत. मग डायमीटरचं नाव देताना 3 अक्षर घ्यायचे का, अजिबात नाही. जसं आपण जीवेला नाव देतो, जीवेला किंवा कॉर्डला नाव देत असताना आपण काय केलं, वर्तुळावरचे पॉईंट घेतले. तसं इथं सुद्धा वर्तुळावरचे पॉईंट घ्या ए बी, आणि म्हणून लाईन ए बी इज अ डायमीटर. समजा एखाद्या मुलीने लिहिलं लाईन बी ए, चुकीचं असणार आहे का ते, नाही, ते बरोबर आहे. लाईन बी ए म्हणा किंवा लाईन ए बी म्हणा, दोन्ही चालतं. मात्र लाईन ए पी बी असं म्हणायचं का, नाही. लाईन बी पी ए असं म्हणायचं का, नाही. तर या डायमीटरचं नाव आहे लाईन ए बी किंवा लाईन बी. लक्षात आलं. आता मला सांगा, रेड आय होते खूप, कॉर्ड खूप होते, अनेक होते. डायमीटर सध्या किती असतील, अनेक असतील. पहा स्क्रीनवरती दिसतात का नाही, अनेक, बरोबर आहे. मीन्स ए सर्कल हॅज मेनी डायमीटर्स. सर्कल कसे, मेनी, सर्कल हॅज मेनी डायमीटर्स. डायमीटर असंख्य असतात. मग आता ऑल डायमीटर्स आर इक्वल इन लेंथ, कारण ते सेंटर मधून पास होतात आणि त्यामुळे त्याची लांबी बदलते का, नाही. ऑल डायमीटर्स आर इक्वल इन लेंथ. फक्त डिफरंट कोण असतं, कॉर्ड असतात. मग रेडाय असतील किंवा डायमीटर असतील ते इक्वली लेंथ असतात. समजलं. आता नंतरचा एक अवयव आहे तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे काय, आता थोडक्यात तुम्हाला बांगडी सांगितली. बांगडी म्हणजे कड, मग त्या कडालाच आपण काय म्हणतो, द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, म्हणजे सर्कलचा बाहेरचा भाग. द डिस्टन्स अराउंड ए सर्कल. सर्कलच्या सभोवतालच्या भागाला आपण काय म्हणतो, सर्कम्फरन्स असं म्हणतो. लक्षात आलं. म्हणजे ए पॉइंट किंवा बी पॉइंट हे कशावर आहे, सर्कम्फरन्सवर आहेत सर्कलच्या. लक्षात आलं. तर सर्कम्फरन्स हा भाग समजला. तर हेच आपण आता काय करू, मराठीमध्ये पाहू. पहा, डायमीटरला आपण काय म्हणतो, व्यास म्हणतो. मराठी मीडियम काय म्हणतो आपण, व्यास. मग व्यास कसा असतो आताच आपण पाहिलं, वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात. जी जीवा कुठून जाते, वर्तुळ केंद्रातून जाते. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात. तिथे वर्तुळ केंद्र कोणतं, पी. तर ए बी ही जीवा कुठून जाते, पी या बिंदूतून जाते, वर्तुळ केंद्र आहे. आणि म्हणून
वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास असं म्हणतात. म्हणा पाठीमागं, वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात. लिहू लागलात? व्हेरी गुड. पुढे व्यास ही सर्वात मोठी जीवा असते. बरोबर आहे? सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असते. किती काढा त्या सगळ्यांची लांबी तुम्हाला सारखीच दिसेल. आणि सर्व व्यास कसे असतात? समान लांबीचे असतात. त्याची लांबी जर मोजली तर कसे असतात? समान लांबीचे असतात. आता शेवटचा अवयव, नेक्स्ट अवयव आहे वर्तुळाचा परिघ. तर तुम्हाला बांगडीचं उदाहरण पाहिलं मी. बांगडीची कडा म्हणजेच काय? परिघ. तो वर्तुळाची कडा म्हणजेच परिघ. लक्षात आलं? समजलं? चलायचं पुढे. तर एवढी माहिती झाल्यानंतर आता काय करायचंय? हाऊ टू ड्रॉ सर्कल बाय युजिंग कंपास. आता एक लक्षात घ्या, आपल्या कंपास पेटीमधला कंपास काढा. कंपास कसा असतो माहिती आहे का? समोर चित्र दिले मी मुद्दाम. आहे का? पेन्सिल अडकवण्यासाठी एखादं ठिकाण असतं आणि एका बाजूला धातूचा अंकुशदार टोक असतं आहे. ते हातात घ्या. हा, पेन्सिल वगैरे व्यवस्थित लावली आहे? लावली आहे ना? मग आता पहा, मग आता सर्कल ड्रॉ करण्यासाठी किंवा सर्कल काढण्यासाठी काय करावं लागतं? तर सुरुवातीला एक पॉइंट घ्यावा लागेल. बरोबर आहे? टेक ए पॉइंट ऑन पेपर. पेपरवर काय आपल्या वही जी तुमच्याकडे आहे त्याच्यावर एक पॉइंट घ्यायचा. दुसरं काय करायचं? तर आपला कंपास जो आहे त्या कंपासमध्ये काय अंतर घ्यायचं? किती घ्यायचं? तुम्हाला जी रेडियस दिलेली असते 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, तेवढं अंतर कशामध्ये घ्यायचं? टेक अ डिस्टन्स इक्वल टू रेडियस इन बिटवीन द पेन्सिल पॉइंट अँड द मेटल टिप ऑफ कंपास. आता मला सांगा, टेक म्हणजे काय? घेणे. डिस्टन्स म्हणजे काय? अंतर. इक्वल म्हणजे काय? सारखे. तर जी रेडियस आहे तेवढं अंतर आपण घ्यायचं. समजा 3 सेंटीमीटर असेल तर आपल्या स्केलवरून 3 सेंटीमीटर घ्यायचं. कशामध्ये अंतर असतं? 3 सेंटीमीटर. पेन्सिलचा पॉइंट आणि मेटल पॉइंट म्हणजे धातूचा पॉइंट अंकुशदार असतो की नाही, ते टीप असतं. तर मेटल टीप ऑफ कंपास. तर याच्यामध्ये आपल्या त्रिज्येचे एवढं आपण काय करायचं? अंतर घ्यायचं. रेडियस एवढं अंतर घ्यायचं. मग पेपरवर पॉइंट घेतला, अंतर घेतलं रेडियस एवढं, आणि आता काय करायचंय? ॲज शोन इन अलॉंग साइड फिगर, म्हणजे बाजूच्या आकृतीमध्ये मी दाखवलंय त्याप्रमाणे होल मेटल टिप ऑन ए पॉइंट. जो आपण पॉइंट अगोदर दिलाय त्याच्यावरती मेटल पॉइंट ठेवा. ठेवलं. आता काय करायचंय? अँड टर्न द पेन्सिल. पेन्सिल काय करायची? टर्न करायची, वळवायची. टर्न करणे म्हणजे काय? वळवणे, फिरवणे. अराउंड, सभोवती दॅट चोजन पॉइंट, म्हणजे आपण जो पॉइंट घेतलाय त्या पॉइंट भोवती काय करायचंय? ऑन द पेपरवर फिरवायचं. म्हणजेच काय करायचं तुम्हाला? त्या पॉइंटवर मेटल पॉइंट ठेवा आणि सरळ व्यवस्थित फिरवा. सराव करायचा व्यवस्थित, कारण वेडे वाकडे तुमचे येतात. सराव करायचं म्हणजे आपोआप ते वर्तुळ चांगले काढता येईल. लक्षात आलं? हेन्स वी ड्रॉ अँड सर्कल ऑफ गिव्हन रेडियस. तर अशा प्रकारे गिव्हन रेडियस तुम्हाला काय करायचंय? सर्कल काढायचं आहे. लक्षात आलं कसं काढतात ते? समजलं? परत एकदा लक्ष द्या. नाही समजलं असेल तर मराठीमध्ये कागदावर काय घ्यायचं? एक बिंदू घ्यायचा आणि बाजूच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कंपासचं टोक आणि पेन्सिल टोक याच्यामध्ये काय करायचं? त्रिज्येचे एवढं अंतर घ्यायचं. समजा 2 सेंटीमीटर दिलं, 2 सेंटीमीटर घ्या. 3 सेंटीमीटर दिलं, 3 सेंटीमीटर घ्या. 4 सेंटीमीटर दिलं, त्याच्यामध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्या. मग काय करायचं? कंपासच्या धातूचं टोक कशावरती ठेवायचं? बिंदूवर ठेवायचं आणि पेन्सिलचं टोक आपण फिरवायचं. असं फिरवल्याबरोबर काय मिळेल तुम्हाला? दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ मिळेल. लक्षात आलं? तर सराव व्यवस्थित करा. समजलं? पुढे चालायचं. चलो. आता पुढचा महत्वाचा भाग आहे त्रिज्या आणि व्यास. आपण पाहिलं रेडियस आणि डायमीटर पाहिलं. तर रेडियस आणि डायमीटर याच्यामध्ये काही रिलेशन दिसतं का? मुलगा आणि वडील याच्यामध्ये रिलेशन आहे. मुलगी वडील, आई वडील, रिलेशन आहे का नाही? मग तसं इथं सुद्धा हे दोघं जवळजवळ, तर म्हणजे रिलेशन आहे काहीतरी. काय रिलेशन दिसतं जरा निरीक्षण करा बरं. आता मला सांगा, डायमीटरचं नाव काय?
त्या व्यासाचं नाव काय? डायमीटरचं नाव आहे AB, बरोबर आहे. म्हणजे व्यासाचं नाव काय आहे? AB. पण AB आपण जे रेषा पाहिली त्याच्यामध्ये सेंटर ऑफ सर्कल कोणता आहे? O आहे. मग आता मला सांगा याचे दोन भाग OA आणि OB हे दोन भाग पडतात का नाही? पडतात. OA आणि OB. आता OB ही रेडियस आहे म्हणजे त्रिज्या आहे. OA सुद्धा रेडियस आहे म्हणजे त्रिज्या आहे. आणि हे रेडियस किंवा त्रिज्या समान लांबीचे असतात. म्हणजे OB आणि OA अंतर समान लांबीचे आहे. म्हणजे हे दोघं एकत्र आले की काय तयार होतो? आपला डायमीटर तयार होतो. मग मला सांगा डायमीटर मोठा असेल की रेडियस मोठी असेल? व्यास मोठा असेल की त्रिज्या मोठी असेल? कोणती असेल जास्त लांबीची? कोण असेल? डायमीटर असेल, बरोबर आहे. मग कितीने डायमीटर असेल? तर त्रिज्येच्या दुप्पट असेल. त्रिज्या किती पट असेल? दुप्पट असेल. आणि म्हणून समजा OB ही त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे तर डायमीटर किती असणार? त्याची दुप्पट 4. OB ही त्रिज्या किंवा AO ही त्रिज्या 4 सेंटीमीटर आहे त्याचा डायमीटर किती असणार? 4 दूनी 8, 4 टू जा 8. आणि आणखीन एक तुम्हाला पाढे पाठ करायला सांगितले, बरोबर आहे. आज परत मी तुम्हाला सांगतोय, काही जणांना माहित नसेल त्यांनी, तर आपण काय करायचंय या सुट्टीच्या पिरियड मध्ये जी तारीख असेल तो पाढा म्हणायचा. समजा 18 तारीख आहे तर पाढा कोणता पाठ केला पाहिजे? 18चा पाढा करायचा. एक खास वही करायची मल्टिप्लिकेशन टेबलची किंवा उजळणीची. त्याच्यावरती दररोज जी तारीख असेल त्या तारखेचा पाढा आपण लिहून काढायचा. लक्षात आलं? आणि पाठ करायचा. 18 तारीख आहे समजा तर 18चा पाढा किती वेळेस लिहायचा? 18 वेळेस लिहायचा म्हणजे पाठ होऊन जाईल. समजा 20 तारीख आहे तर 20चा पाढा 20 वेळेस लिहायचा, पाठ करून लिहायचा. समजा 30 तारीख आहे तर 30चा पाढा 30 वेळेस लिहून काढायचा. म्हणजे असं जर तुम्ही केला तर काय होईल? 30 पर्यंतचे पाढे तुम्हाला सहज होतील. शाळा सुरुवात झाल्याबरोबर मी सगळ्यांना पाढे विचारणार आहे आणि तुमच्या वह्या सुद्धा उजळणीच्या आणि हे दिलेल्या पाहणार आहे. लक्षात आलं सर्वांच्या? कारण पाढ्याशिवाय आपल्याला गुणाकार भागाकार येऊ शकते का? लवकर नाही. आणि म्हणून तुम्ही सर्वजण हुशार आहात. या सध्या जे सुट्टीचा पिरियड आहे त्याचा फायदा तुम्ही घ्या. तर अशा प्रकारे जर डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स रेडियस. द डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वाइस. ट्वाइस म्हणजे काय? दुप्पट. कोणाचे दुप्पट? द लेंथ ऑफ इट्स रेडियस. त्याच्या रेडियसच्या लांबीच्या दुप्पट म्हणजे त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट. आणि म्हणून याच्यापासून एक फॉर्म्युला तयार झाला. कोणता झाला? डायमीटर इज इक्वल टू रेडियस इंटू 2. कारण रेडियसचा दुप्पट तो असतो आणि म्हणून डायमीटर इज इक्वल टू रेडियस इंटू 2. पाठ करा फॉर्म्युला किंवा त्याला सूत्र असं म्हणतो आपण. याचा उपयोग कोणाला आहे? म्हणा डायमीटर इज इक्वल टू रेडियस इंटू 2. व्हेरी गुड. परत म्हणा डायमीटर इज इक्वल टू रेडियस इंटू 2. असा अनेक वेळेस म्हणा ते पाठ करून ठेवा. पाठ असलंच पाहिजे. तर अशा प्रकारे डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असतो. म्हणून डायमीटर काढण्यासाठी आपला फॉर्म्युला मिळाला डायमीटर बरोबर रेडियस इंटू 2. लक्षात आलं? त्यानंतर आता काय करू? रेडियस आणि डायमीटर याच्यामध्ये बघू. रेडियस लहान आहे, डायमीटर मोठा आहे. मग आता मला सांग किती लहान असेल? अर्ध्याने. अर्धीच आहे ना. आणि अर्ध्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? काय म्हणतो? हाफ असं म्हणतो. हाफ म्हणजे अर्धा, हाफ म्हणजे निम्मा. आणि म्हणून रेडियस इज हाफ द लेंथ ऑफ डायमीटर. म्हणा माझ्या पाठीमागं रेडियस इज हाफ द लेंथ ऑफ डायमीटर. म्हणजे रेडियस ही डायमीटरच्या निम्मी म्हणजेच अर्धी असते. मग आता मला सांगा फॉर्म्युला काय तयार होईल? रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2. डायमीटरला 2 ने भाग करावा लागेल म्हणजे अर्ध होईल, बरोबर आहे. आणि म्हणून म्हणा परत रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2. परत म्हणा रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2. हे तोंडपाठ पाहिजे. आलं लक्षात? परीक्षेत येऊ शकतं. मग अशा प्रकारे फॉर्म्युले पाठ झाल्यानंतर आपण याच्यावरची एक्सरसाइज 29 पेज क्रमांक 43 काढा तुमच्या पुस्तकाचं. पुस्तक आहेत का तुमच्याकडं? पेज नंबर 43 काढा पटकन. काढलं?
काढा लवकर, सापडतंय का? पुढे रिपीट पाहत असताना तुम्ही रिपीट पाहायचं आहे बरं का. त्यावेळेस पुस्तक वगैरे समजा आता सापडत नसेल तर राहू द्या, पाहत आहे. तर पान नंबर 43 वरती एक्सरसाइज 29 आहे, बरोबर आहे. तर तिथं 2च प्रश्न आहेत आणि पुढच्या पानावर काही प्रश्न आहेत. मी तुम्हाला 2 सोडून दिले, बाकी तुम्ही करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 1 काय, इफ द रेडियस ऑफ सर्कल इज 5 cm. रेडियस किती आहे सर्कलची? 5 सेंटीमीटर आहे. व्हॉट विल इट्स डायमीटर बी? मग डायमीटर किती आहे? म्हणजे तुम्हाला इथे काय काढायचं आहे? डायमीटर काढायचं आहे. आणि नेहमी लक्षात घ्या, आपण काय करतो गणितामध्ये, उत्तर असं न लिहिता सोल्युशन असं लिहितो. आन्सर न लिहिता कोणता शब्द? सोल्युशन चालतं. मग तुम्हाला डायमीटर काढायचं म्हणजे डायमीटरचा फॉर्म्युला काय आहे आपला वरचा बघा बरं. डायमीटर इज इक्वल टू रेडियस इंटू 2. तर सुरुवातीला फॉर्म्युला व्यवस्थितपणे लिहायचा. लिहिला फॉर्म्युला सर्वांनी? आता काय करायचं दुसऱ्या स्टेपला, रेडियस आपल्याला दिली आहे, किती दिली आहे? 5 सेंटीमीटर. आणि म्हणून इक्वल साइन जे दिलं, बरोबर चिन्ह जे दिलं त्याच्या खाली बरोबर चिन्ह लिहा, रेडियसच्या खाली 5 लिहा आणि इंटू 2 लिहा. लक्षात आलं? दिसतंय स्क्रीनवर सर्व. पुन्हा इज इक्वल टू 5 इंटू 2 किती? 10 cm. आणि युनिट लिहायला विसरू नका. सेंटीमीटर दिलं सेंटीमीटर लिहायचं, मीटर दिलं मीटर लिहायचं, जे दिलं ते 10 सेंटीमीटर. जर तुम्ही फक्त 10 दिलं तर त्याचं युनिटच नाही, त्याच्यामुळे तुमचं चुकतं ते. लक्षात आलं? आणि म्हणून डायमीटर किती आला? 10 सेंटीमीटर. बघा रेडियसच्या दुप्पट असतो, 5 दुनी 10, आलं 10. व्हेरी गुड. पुढे क्वेश्चन नंबर 2, इफ द डायमीटर ऑफ सर्कल इज 6 सेंटीमीटर. इथं डायमीटर किती दिला? 6 सेंटीमीटर दिला. व्हॉट विल इट्स रेडियस? मग रेडियस किती? मग सोल्युशन शब्द लिहायचा. आता इथं काढायचं रेडियस, म्हणून सुरुवातीला डाव्या रेडियस लिहा इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला लिहिला. आता डायमीटर किती दिलंय? 6 दिलं. इक्वलच्या खाली इक्वल चिन्ह काढा अगोदर. डायमीटरच्या खाली 6 लिहा भागिले 2 लिहा, तर भागाकार किती येतो? 3. आणि युनिट काय आहे? सेंटीमीटर दिलं, म्हणून रेडियस इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे पुढे तुम्हाला क्वेश्चन 3 दिलाय, तर ते तुम्ही वहीवरती लिहायचं आहे. लक्षात आलं? समजलं? काय अडचण आहे का? अडचण असेल तर सरळ मला कॉल करा. काहीही अडचण असो, डोक्यात तशीच ठेवायची नाही. लक्षात आलं? कारण अडचण ठेवली की तसंच वाढत जातं. मग तेच आपण मराठीमध्ये त्रिज्या व व्यास यांच्यामध्ये संबंध आपण पाहिलंय की व्यास हा त्रिज्या दुप्पट असतो. आणि म्हणून फॉर्म्युला कोणता झाला? व्यास बरोबर त्रिज्या गुणिले 2. मराठी मीडियम म्हणा, व्यास बरोबर त्रिज्या गुणिले 2. पाठ करून ठेवा. पुन्हा त्रिज्या व्यासाच्या निमपट किंवा अर्धी असते. आणि मग त्रिज्येचं काय होईल सूत्र? त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. म्हणा पाठीमागं, व्यास बरोबर, हा इकडे तिकडे लक्ष देऊ नको, त्रिज्या गुणिले 2. पुन्हा त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. तर हे पाठ करून ठेवायचं आहे. आता उदाहरण संग्रह 43 पाठ नंबरवर दिलाय, बरोबर आहे. तर पहिला प्रश्न आहे, वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल तर व्यास किती आहे? आता याचं उत्तर काढण्यासाठी काय करणार? सुरुवातीला फॉर्म्युला लिहा, म्हणजे सूत्र लिहा. व्यास काढायचं म्हणून सुरुवातीला व्यास बरोबर असं लिहा. त्याचा फॉर्म्युला काय? त्रिज्या गुणिले 2. आता काय करायचं? इक्वल टू च्या खाली, म्हणजे बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह, त्रिज्याच्या खाली 5 लिहा आणि गुणिले 2. 5 आणि 2 चा गुणाकार किती येतो? 10. आणि त्याचं एकक काय दिलंय? सेमी, म्हणून 10 सेमी. म्हणून आपलं उत्तर काय आलं? व्यास बरोबर 10 सेमी. वहीवर उतरून घेऊ लागलात? व्हेरी गुड. चला आता पुढे प्रश्न दुसरा, वर्तुळाचा व्यास 6 सेमी असेल तर त्रिज्या किती? आता इथे काय दिले तुम्हाला? व्यास दिलाय. काढायचं काय? काय काढायचंय? त्रिज्या. आता सूत्र कोणाचं वापरावं लागेल? त्रिज्येचं. त्रिज्येचं सूत्र काय दिले आपण वर? त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. मग बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह. व्यास किती दिलाय? 6 दिलाय, म्हणून व्यासच्या खाली काय लिहावं लागेल? 6. 5 समोर मी लिहिले स्क्रीनवर त्याप्रमाणे. आणि पुन्हा भागाकाराचं चिन्ह, पुन्हा 2. भागाकार किती येतो? 3. आणि म्हणून त्रिज्या बरोबर किती आलं?
3 सेंटीमीटर. सेंटीमीटर हे एकक लिहिलंच पाहिजे, नाहीतर पूर्ण उत्तर चुकतं. लक्षात आलं? 3 मग काय 3 आणि म्हणून 3 सेंटीमीटर. समजलं? लक्षात आलं? तर बाकी तिसरा प्रश्न मात्र तुम्ही सोडवायचा आहे आणि वहीवर सोडवायचं आहे, मी नंतर पाहणार आहे शाळा सुरू झाल्यानंतर. तर आता आहे द इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ द सर्कल. आता इंटेरियर आणि एक्सटेरियर ऑफ द सर्कल म्हणजे काय? इंटेरियर म्हणजे काय? तुम्ही आता घरामध्ये बसलात, बरोबर आहे, 4 भिंतीच्या मध्ये आहात, तुम्ही असेल किंवा मी असेल, आणि एक्सटेरियर बाहेर मुलं काही खेळू लागलेत, ते इंटेरियर मध्ये आहेत का? नाही, ते एक्सटेरियर म्हणजे बाहेरची मुलं. मग त्याचप्रमाणे वर्तुळामध्ये सुद्धा काही पॉईंट वर्तुळात असतात, काही पॉईंट वर्तुळावर असतात आणि काही पॉईंट वर्तुळाच्या बाहेर असतात. मग जे पॉईंट ऑन द सर्कल असतात, सर्कलवर वर्तुळावर असतात, वर्तुळाच्या सर्कम्फरन्सवर असतात, त्याला आपण काय म्हणतो? ऑन द सर्कल. तर आता इथे जर पाहिलं तर सर्कलवर कोणकोणते पॉईंट आहेत का? बघा बरं, के, एल, एम आणि एन आहेत. पॉइंट्स के, एल, एम, एन आर पॉइंट्स ऑन द सर्कल. तर हे पॉइंट कशावरती आहेत? सर्कलवरती. सोपा भाग आहे. आता दुसरं काय? पॉइंट्स पी, क्यू, आर, टी आर पॉइंट्स इन द इंटिरियर ऑफ सर्कल. आत कोणते आहेत? इंटिरियर म्हणजे आत, अंतर्भाग. कोणकोणते आहेत आत दिसणारे? निळ्या कलर मध्ये दिलं मी, आर, पी, टी, क्यू आहेत. आणि मग पॉइंट्स पी, क्यू, आर, टी. आता एक लक्षात द्या, पॉइंट लिहित असताना कॉमा द्यायचा. पी लिहिले की कॉमा, क्यू लिहिले कॉमा, आर लिहिले कॉमा आणि नंतर टी. तर पी पॉइंट्स पी, क्यू, आर, टी आर पॉइंट्स इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. म्हणजे आपण रूमच्या, आता तुम्ही बसलात, मी बसलोय, रूम मध्ये बसलोय, म्हणजे इंटेरियर मध्ये आहोत, बरोबर आहे. समजा एखादा मुलगा भिंतीवर थांबला तर तो काय असेल? ऑन द सर्कल. आणि काही मुलं बाहेर खेळत आहेत, ते कुठं असतील? एक्सटेरियर म्हणजे बाहेर. आता एक्सटेरियर पॉईंट कोणते आहेत? ए, बी, डी आणि सी. म्हणून आपण इथे लिहिलंय पॉइंट्स ए, बी, सी, डी आर पॉइंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल, म्हणजे बहिर्भागामध्ये आहे. लक्षात आलं? आता काही मुलं म्हणतील की के अक्षर बाहेर दिसतंय. अरे पण के अक्षर हे त्या बिंदूचं नाव आहे. मग तो बिंदू कुठे आहे? वर्तुळावर आहे. एल एल हे अक्षर बाहेर दिसतं आपल्याला, पण त्याचा बिंदू कुठे आहे? वर्तुळावर आहे. एलचंही तसंच आहे. समजलं? लक्षात आलं? तर आपण त्याचप्रमाणे मराठी मीडियम मध्ये बघू. मी आता सांगितलं तरी पण रिपीट. तर वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग. अंतर्भाग म्हणजे आतला आणि बाह्यभाग म्हणजे बाहेरचा. तर बिंदू के, एल, एम, एन हे कुठं आहे? वर्तुळावरील बिंदू आहेत, बरोबर आहे. मग अंतर्भागातील बिंदू कोणते आहेत? बिंदू पी, क्यू, आर, टी हे वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू आहेत. आणि बाह्य भागातील कोणते? बाहेर असलेले बघा, ए, बी, डी, सी किंवा ए, बी, सी, डी हे वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहेत. लक्षात आलं? समजलं? तर याच्यावरच एक्सरसाइज आहे प्रॉब्लेम सेट 30 मध्ये आहे का? पहा, मी स्क्रीनवरती लिहिलंय, तुम्ही पुस्तकामध्ये पहा आणि डायरेक्ट आताच पुस्तकावर लिहिलं तरी चालतं उत्तर. बघा, प्रॉब्लेम सेट 30. प्रॉब्लेम सेट 30 काय सांगतोय? इन द टेबल बिलो, खाली टेबल दिलाय, खाली दिलेला टेबल आहे. राईट द नेम्स ऑफ द पॉइंट्स. काय करा? पॉइंटचे नाव लिहा. इन द इंटिरियर अँड एक्सटेरियर ऑफ द सर्कल अँड दोज ऑफ द सर्कल. म्हणजे जे पॉइंट इंटिरियर मध्ये आहेत ते इंटिरियरच्या रकान्यात लिहा, जे पॉइंट एक्सटेरियर मध्ये आहेत ते एक्सटेरियरच्या रकान्यात लिहा, जे पॉइंट ऑन द सर्कल आहेत ते सर्कल वरती लिहा. आता मराठीमध्ये सुद्धा पहा काय म्हणलंय? आकृतीतील वर्तुळाच्या अंतर्भागातील, बाह्य भागातील व वर्तुळातील बिंदूची नावे सारणीत लिहा, म्हणजे टेबल मध्ये लिहा. चला आता मग लिहा बरं तुम्हीच. पॉइंट्स इन द इंटिरियर ऑफ द सर्कल. हा, कोणकोणते? इंटिरियर मध्ये, इंटिरियर मध्ये आतला भाग निळा रंगवलेला कोणकोणते? सांगा बरं, लक्ष द्या. हा, सांग. व्हेरी गुड. वाय, आर, टी, एक्स. म्हणजे वाय, आर, टी, एक्स हे कुठं आहे? इंटिरियर मध्ये आहे. तसंच खाली पहा, मराठीमध्ये आपण लिहिले अंतर्भागातील बिंदू कोणते? वाय, टी, आर, एक्स. व्हेरी गुड. क्रम कसाही असो चालतं. पुढे आहे पॉइंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. मग आता एक्सटेरियर कोण कोण आहेत बघा? डब्ल्यू, एम, झेड. व्हेरी गुड. डब्ल्यू, एम, झेड. तसंच बाह्य भागातील बिंदू मराठी मीडियम वाल्या मुलांनी कोणते लिहायचे? डब्ल्यू, एम, झेड.
व्हेरी गुड. आता पॉइंट्स ऑफ द सर्कल लिहा बरं, तुम्हीच वेळ देतो मी. लिहा लवकर. लिहिलं का? सांगा बरं. पॉइंट्स ऑफ द सर्कल कोणते? पी अँड एन. व्हेरी गुड. पी एन. वर्तुळावरील बिंदू कोणते आहेत मराठीवाले? पी एन. व्हेरी गुड. समजलं? तर हेच परत तुम्ही काय करायचंय, वहीमध्ये लिहायचं आहे. कुठे लिहायचंय? वहीमध्ये. तर पुढे चलूयात आता. अँड आर्क ऑफ ए सर्कल काय आहे? अँड आर्क ऑफ ए सर्कल. हे आर्क काय भानगड आहे? एक साधी गोष्ट आहे. समजा बांगडी आहे, बांगडी तुटली, बरोबर आहे. मग एक छोटा भाग एक मोठा भाग आपला दिसतो. ते तुटलेले भाग म्हणजेच आपला आर्क. त्यालाच आपण कंस म्हणतो. कंस म्हणजे कृष्णाचा मामा नाही बरं का, कंस म्हणतो त्याला मराठीमध्ये कंस, आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? आर्क असं म्हणतो. अँड आर्क ऑफ ए सर्कल. मग आर्क ऑफ ए सर्कल म्हणजे काय? तर पहा डेफिनेशन. एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल. सर्कल वरचे कोणती 2 पॉइंट. डिवाइड सर्कल इंटू 2 पार्ट्स. जर आपण सर्कल वरचे कोणतेही 2 पॉइंट घेतले तर ते 2 पॉइंट करतात सर्कलचे 2 भाग करतात. दॅट इच पार्ट इज कॉल्ड एन आर्क. त्या प्रत्येक पार्टला काय म्हणतो? आर्क असं म्हणतो. आता इथं पहा उदाहरणार्थ पी आणि क्यू हे 2 पॉइंट घेतले, बरोबर आहे. यस आणि आर कडे आताच लक्ष देऊ नका. तर आता इथं मुद्दाम मी पाहिलं तर एका बाजूला फिकट केले की नाही, वरच्या बाजूला ते यस बिंदू कडून जे आहे ते, हा, आणि खाली गडद केले मुद्दाम. त्याचं कारण आहे ते पुढे सांगतो मी. एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल डिवाइड सर्कल इंटू 2 पार्ट्स. आता एक लक्षात घ्या, पी आणि क्यू हे 2 पॉइंट आहेत. या 2 पॉइंट मुळे काय झालं? एक छोटा आणि एक मोठा असे 2 तुकडे झाले. म्हणजे तुकडा म्हणजे काय? आर्क आहे, बरोबर आहे. आणि म्हणून पाठीमागे म्हणा एनी 2 पॉइंट्स. कोणते 2 पॉइंट? एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल. सर्कल वरचे डिवाइड्स विभागतात सर्कल into 2 parts that each part is called an arc. लक्षात आलं? मग आता PQ काय करतात? 2 भाग करतात. मग ए सर्कल हॅज मेनी आर्क्स. जसं रेडियल मेनी असतात, कॉर्ड मेनी असतात, डायमीटर मेनी असतात, तसं आर्क सुद्धा म्हणजे असंख्य तुकडे आपल्याला करता येतात. आता एक जर आर्क आपण पाहिला तर काय असतं? अन आर्क हॅज 2 एंड पॉइंट. आता इथं पहा पी आणि क्यू मी तुम्हाला 2 पॉइंट सांगितले, हे एंड पॉइंट्स आहेत, बरं का. आणि त्याच्यावरून आपण त्याला नाव देतो. आता मला सांगा, पी क्यू हे 2च पॉइंट मी दाखवले असते आणि मी आर्क पी क्यू म्हणलं असतं तर समजलं असतं का तुम्हाला? नाही. आणि मग नेमकं कोणत्या दिशेला आहे ते ओळखण्यासाठी आणखी 2 पॉइंट घेतले. पी क्यूच्या मध्ये वर घेतलं यस आणि पी क्यूच्या मध्ये खाली घेतलं आर. आणि म्हणून इथं आरचं मात्र 3 लेटर्स मध्ये नाव घ्यायचं आहे. 3 लेटर्स आर यूज्ड टू नेम अँड आर. कुठलेही अक्षर आपण घेऊ शकतो. मग आता इथं पी क्यू या 2 पॉइंट मुळे, या 2 एंड पॉइंट मुळे म्हणजे अंतबिंदू मुळे आपला 2 आर्क मिळतात. एक आर्क मिळतो मोठा पी आर क्यू. कोणता? पी आर क्यू म्हणजे तो मोठा मिळाला का नाही. आता राहिलेला कोणता? पी एस क्यू. कोणता? पी एस क्यू. आता एक लक्षात घ्या, आर्क पी एस क्यू लाच आपण आर्क क्यू एस पी सुद्धा म्हणतो. बघा पी एस क्यू मध्ये शेवटी 2 कोण आहेत? पी आणि क्यू आहेत, बरोबर आहे. पी आर क्यू, आर्क पी आर क्यू असं नाव घेतलं तर शेवटी 2 कोण आहेत? सुरुवातीचं पी आणि शेवटी क्यूच आहे आणि दोघांच्या मध्ये आर आहे. आणि म्हणून अशा प्रकारे 3 अक्षरे आपण नावं द्यायचं. समजलं? नाव कसं द्यायचं समजलं? तर 2 एंड पॉइंट घ्यायचे कोणतेही आणि मग त्या 2 एंड पॉइंट मध्ये जो तिसरा पॉइंट आहे तो घ्यायचा. आता 2 एंड पॉइंट पी क्यू, तिसरा घेतला एस म्हणजे वरचा झाला आर पी एस क्यू. पुन्हा खालचा आर पॉइंट घेतलाय, आर बाजूकडील कोणता आहे? आर पी आर क्यू किंवा उलट आर क्यू आर पी किंवा आर क्यू एस पी. दोन्ही प्रकारे कुठलीही एक. लक्षात आलं? तर हेच आपण परत मराठी मीडियम मध्ये बघू. पहा, वर्तुळ कंस म्हणजे काय? वर्तुळावर कोणतेही 2 बिंदू वर्तुळाचे जे 2 भाग करतात त्या प्रत्येक भागाला वर्तुळ कंस म्हणतात, बरोबर आहे. तर पी क्यू हे 2 पॉइंट घेतले, 2 भाग झाले. एका वर्तुळाला असंख्य वर्तुळ कंस असतात. वर्तुळ कंसाला 2 अंत्यबिंदू असतात. आता अंत्यबिंदू कोणते म्हणले आपण? पी क्यू म्हणले. मग 3 अक्षराचा वापर करून वर्तुळाला नाव दिलं जातं. ते नखव नाही बरं का, नाव आहे. 3 अक्षराचा वापर करून
वर्तुळाला नाव दिलं जातं. आता मला सांगा PRQ हे एक नाव झालं आणि PSQ एक नाव झालं. समजलं? तर इंग्रजीमध्ये सांगताना मी मराठीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर आता शेवटचा भाग प्रॉब्लेम सेट 31 आहे का? पेज नंबर 45 आहे. हा काढलाय. तर बघा बरं तिथे काय काय आहे ते. इथं जर दिसत नसेल तर तुमच्या पुस्तकावर पहा. प्रॉब्लेम सेट 31 काय म्हणतोय? क्वेश्चन 1 इन द फिगर गिवन अलॉंग साइड, म्हणजे बाजूला फिगर दिलेली आहेत. बाजूच्या फिगरमध्ये, बाजूच्या आकृतीमध्ये पॉइंट्स एस एल एम अँड एन आर ऑन द सर्कल. तर 4 पॉइंट आहेत. एस एल एम एन हे सर्कलवरचे पॉइंट. आन्सर द क्वेश्चन्स. तुम्ही काय करा? उत्तर द्या विथ द हेल्प ऑफ द डायग्राम. या डायग्रामचा उपयोग करून. आता इथं क्वेश्चन 1 आहे. राईट द नेम्स ऑफ द आर्क्स विथ द एंड पॉइंट्स एस आणि एम. काय म्हणलंय? एस आणि एम हे एंड पॉइंट असणाऱ्या आर्कची नावं सांगा. आता मी उत्तर इथे लिहिलंय पहा. एस एम. बघा बरं एस एम कडे. फिगर मध्ये पाहू लागला. अगोदर फिगर मध्ये पहा एस एम पॉइंट आहेत. आता 2 एंड पॉइंटच्या मध्ये दुसरे 2 पॉइंट कोणते? एल आणि एन. मग आता मला सांग एल कडील साइडचा जो आर्क आहे त्याचं नाव काय लिहावं लागेल? आर एस एल एम. बरोबर आहे? आर एस एल एम. आलं का लक्षात? किंवा याला उलट लिहिलं तरी चालेल. आर एम एल एस. दोन्ही कुठलंही एक. नाही तर दोन्ही लिहू नका. दोन्ही लिहिले की त्याचंच नाव झालं. आर एस एल एम हे एल साइडचं आहे. आता एल साइडचं नाव काय आहे सांगा बरं. व्हेरी गुड. आर एस एन एम. किंवा आणखी दुसऱ्या प्रकारे काय म्हणते? उलट एम पासून सुरुवात. आर एम एन एस. दोन्हीपैकी एक. तर मी इथं काय लिहिलंय? आर एस एल एम एल साइडचा आणि दुसरा आर एस एन एम एन पॉइंट कडचा. समजलं? तर हे आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा प्रश्न कोणता आहे? राईट द नेम्स ऑफ आर्क्स विथ द एंड पॉइंट एल आणि एन. आता काय करतं? एल आणि एन हे एंड पॉइंट घ्यायचे. आता एल आणि एन पॉइंट पहा फिगर मध्ये. एल आणि एन च्या मध्ये डाव्या साईडला आहे एस पॉइंट. बरोबर आहे? आणि उजव्या साईडला वर आहे एम पॉइंट. मग आता काय करायचं? इथं एंड पॉइंट कोणते? एल आणि एन हे एंड पॉइंट आहे. गेल्या वेळेस एस आणि एम होते. म्हणजे सुरुवात एल पासून करा, शेवट एन ला होईल. किंवा एन पासून सुरुवात करा, एल ला शेवट करावं लागेल. तर आपण चला आता मी लिहित असताना एन पासून सुरुवात केली. तर एन एस एन झाला. आहे एन एस एन हा झाला एस साइडचा. दुसरा काय आहे? आर एल एम एन. किंवा या आर्कला आणखी नाव काय? एन एम एन. दोन्हीपैकी एक. समजलं? लक्षात आलं? परत पहा. एल आणि एन हे 2 पॉइंट आहेत. एंड पॉइंट आहेत. शेवटचे पॉइंट आहेत. एल आणि एन च्या मध्ये सुरुवातीला एस आहे. बरोबर आहे? आणि म्हणून मी लिहिलं आर एन एस एन. पुन्हा दुसरं एम आहे म्हणून मी लिहिलं एल एम एन. समजलं? लक्षात आलं? तर पुढे चला क्वेश्चन नंबर 2. राईट द नेम्स ऑफ आर्क्स दॅट पॉइंट्स ए बी सी डी इन द गिवन सर्कल गिव्ह राईज टू. तर इथं मात्र तुम्हाला एंड पॉइंट दिलेच नाही. त्यांनी सरळ सांगितलं की राईट द नेम्स ऑफ द आर्क्स. आर्कचे नाव लिहा. दॅट पॉइंट ए बी सी डी हे सर्कलवरचे दिलेले पॉइंट आहेत. त्यांच्यापासून कोणते आर्क होतात ते लिहा. आपणच काय करायचं? अगोदर ठरवायचं की एंड पॉइंट कोणते. आता मी अगोदर काय करणार आहे? डी आणि पी हे एंड पॉइंट अगोदर गृहीत धरणार. बरोबर आहे? तर आता डी बी जर एंड पॉइंट गृहीत धरले तर खालील बाजूला पॉइंट कोणता? तिसरा सी आहे. बरोबर आहे? याचं नाव काय आहे? सुरुवात कुठून करू? डी पासून सुरुवात करू, बी ला शेवट होईल. मग काय होईल? आर डी सी बी होईल. बरोबर आहे का? लक्षात आलं? आर डी सी बी. मग आता ए साइडला काय नाव होईल? एंड पॉइंट कोणते? डी आणि बी. आर डी ए बी. बरोबर आहे? तिथे मी सुरुवातीला अगोदर डी ए बी लिहिले. तर आर डी ए बी आणि आर डी सी बी. बघा दोन्हीची सुरुवात एंड पॉइंट डी आणि बी आहे. समजलं? आता काय करायचंय? अगोदर डी आणि बी एंड पॉइंट घेतले होते. आता ए आणि सी घ्या. म्हणजे ए पासून सुरुवात करायची, सी ला शेवट करायचा. मग घ्या ए बी सी. बरोबर आहे?
बी साईडचा ए बी सी एंड पॉइंट आले ए आणि सी त्याच्यामध्ये बी म्हणून आर ए बी सी. पुन्हा काय लिहिणार आर ए डी सी. मग आता ए डी सी लिहा किंवा सी डी लिहा चालतं. समजलं लक्षात आलं व्हेरी गुड. तर चला आता क्वेश्चन नंबर 3. गिव्ह द नेम्स ऑफ द आर्क्स दॅट आर मेड बाय पॉइंट्स पी क्यू आर एस टी इन द फिगर. आता इथं काय केलंय घाबरण्याची काहीच गरज नाही फक्त पॉईंटची संख्या वाढवली. सुरुवातीला 4 होते आता इथं काय 5 पॉईंट आहे. आपण अजिबात घाबरायचं नाही. काय करायचं पद्धत आपली तीच कुठलेही 2 पॉईंट अगोदर एंड पॉईंट घ्यायचे आणि नंतर आपण हळूहळू करत जायचं. आता मी काय करतो पहा अगोदर सुरुवात टी पासून करू. आता टी पासून वरच्या बाजूला गेलो तर एंड पॉइंट पी म्हणता येईल का नाही एक अक्षर सोडावं लागेल बरोबर आहे. आणि म्हणून टी आणि क्यू हे एंड पॉइंट घ्यावं लागते कारण 3 अक्षर नाव द्यायचं असतं आपल्याला बरोबर आहे. मग टी हा एंड पॉइंट झाला आणि त्याचा दुसरा एंड पॉइंट झाला क्यू. मग आता मला सांगा टी पासून सुरुवात करायची आणि क्यू पर्यंत जायचं. अगोदर पी कडे जाऊ आपण तर टी आणि क्यू मध्ये एकच पॉइंट आहे बरोबर आहे. आणि म्हणून त्या आरचं नाव काय असेल आर टी पी क्यू. समजलं आर टी पी क्यू समजलं. मग आता टी आणि क्यूच्या दुसऱ्या बाजूला मात्र आर आणि एस हे 2 पॉइंट आहेत. मग आता दोन्ही टी एस आर क्यू असं म्हणायचं का अजिबात नाही. आपल्याला फक्त 3 अक्षर नाव घ्यायचंय म्हणून काय करायचं टी आणि क्यूच्या मध्ये एक तर आर घ्या किंवा एस घ्या दोन्हीपैकी एक पॉइंट. एंड पॉइंटच्या मध्ये असंख्य पॉइंट आहेत पण त्याच्यामध्ये आर आणि एस दाखवलंय तर आर आणि एस मधलं फक्त एक घ्यायचंय. तर मी काय घेतलंय आर टी एस क्यू म्हणजे एस पॉइंट घेतलाय. समजलं. आता थोडं पुढे जा. आता काय करू पी पासून सुरुवात करू. आता पी पासून सुरुवात केलं तर अंत्य बिंदू कोणता असेल एंड पॉइंट कोणता असेल त्याचा क्यू सोडून आर असेल एक सोडायचं आहे ना कारण 3 अक्षर होते म्हणून पी आर हे 2 एंड पॉइंट घेतले. आता पी आर 2 एंड पॉइंट घेतले तर काय होईल तर पी पासून सुरुवात करा आर ला शेवट करा म्हणजे क्यू कडे पाय एकटाच आहे म्हणून आर पी क्यू आर. समजलं आर पी क्यू आर. मग आता विरुद्ध बाजूला पाहिलं टी एस हे 2 पॉइंट आहेत मग दोन्ही घ्यायचे का नाही. किती घेणार एक. कोणता घेणार तुमच्या मनावर कोणता आहे टी घ्या किंवा एस घ्या. आणि म्हणून आर पी टी आर कोणता आला आर पी टी आर. मी एस घेतलंय का नाही. एखाद्या मुलाने जर असं म्हणलं आर पी टी पी एस आर तर चुकीचं असणार आहे का नाही. पी आणि आर कंपल्सरी घ्यायचे टी आणि एस पैकी कुठलेही एक झालं. तर आपण एंड पॉइंट पी घेतला. आता एंड पॉइंट आपण क्यू घेऊ. आता क्यूचा जोडीदार कोणता असणार आहे एक सोडून एस बरोबर आहे. आणि म्हणून आता क्यू पासून सुरुवात करा एस पर्यंत जा. उजव्या बाजूला एकच पॉइंट आहे आर आणि म्हणून काय असेल आर क्यू आर एस बरोबर आहे आर क्यू आर एस. आता विरुद्ध बाजूला तर इथं 2 पॉइंट मिळतील पी आणि टी दोन्हीपैकी कुठलाही एक घ्या आर क्यू पी एस आर क्यू पी एस. किंवा समजा एखाद्या मुलांना असं लिहिलं आर क्यू टी एस चुकीचं असणार आहे का कारण त्याच मार्गावरून जातो. समजा तुम्हाला लातूरहून निलंग्याला जायचंय तर औसा लांब जाणं लागतो कधी. मग एखादा मुलगा म्हणतो मी औसा मार्गे लातूरला गेलो दुसरा म्हणतो लांबजना मार्गे गेलो. असं म्हणण्याची गरज आहे का की मी औसा लांबजना या मार्गे निलंग्याला काहीच गरज नाही ना. एक तर औसा सांगा किंवा लांबजना सांगा. मग इथं लातूर म्हणजे पी औसा म्हणजे पी एस म्हणजे लांबजना आणि आर म्हणजे निलंगा. मग असं करायचं का नाही. तर कुठलं तरी एक आपण गाव घेतो त्याचप्रमाणे टी आणि एस याच्यापैकी एक पॉइंट घ्यायचा आहे. लक्षात आलं. तर क्यू आणि एस झालं आपलं. त्यानंतर आता काय आहे आर एस घेता यायचं काय एंड पॉइंट नाही एस ला सोडून द्या आर टी आर टी. मग आर टी म्हणल्यानंतर उजव्या बाजूला एकच पॉइंट आहे एस मग काय येईल त्याचं नाव आर आर एस टी. व्हेरी गुड बरोबर आहे आर आर एस टी. मग आता काय करणार विरुद्ध बाजूला मात्र आर टी आणि आर मध्ये पी आणि क्यू 2 पॉइंट आहेत 2 घ्यायचे का नाही. दोन्हीपैकी कुठलंही एक घ्या. घ्या बरं आर टी पी आर घ्या किंवा आर टी क्यू आर घ्या दोन्हीपैकी एक. समजलं. त्यानंतर आपण आता काय घ्यायचं एस पॉइंट घेऊ. शेवट कोणता असणार आहे एस नंतर टी सोडून पी एस आणि टी. आता हे एंड पॉइंट राहिले.
आता एस आणि पी राहिले तर याच्यामध्ये पहा एस आणि पी मध्ये एकच अक्षर कुणीकडे आहे डाव्या बाजूला त्याचं नाव काय आर एस टी पी बरोबर आहे. आणि वर जर पाहिलं क्यू वर दोन पॉईंट आहे दोन्हीपैकी एक घ्या आर पी क्यू एस आलं का लक्षात आर पी क्यू एस. किंवा एखाद्या मुलाला म्हणलं नाही सर मी पी आर एस लिहिणार आहे चुकीचं असणार आहे का ते बरोबर आहे पी आर एस मात्र पी क्यू आर एस असं लिहायचं नाही. तर अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपल्याला आकृती मिळतात. लक्षात आलं समजलं समजलं नसेल परत एकदा मराठीमध्ये पाहू. तर उदाहरण संख्या 21-31 मध्ये दोन्ही मीडियमच्या मुलांनी पहा शेजारील आकृतीत वर्तुळाकार एस एल एम एन हे बिंदू आहेत. आकृतीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर पहा आकृती दिली आहे. पहिला आहे ज्या कंसाची टोके एस आणि एम आहे ते कंसाची नावे लिहा. आता बघा एस आणि एम हे टोक आहे. आता एस आणि एम च्या मध्ये एका बाजूला काय एल आहे दुसऱ्या बाजूला काय एन आहे आणि म्हणून काय पहिल्या प्रश्नाचं उत्तर कंस एस एल एम. मराठी मीडियम वाल्या मुलांनी काय लिहायचंय कंस लिहायचंय आणि इंग्रजी मीडियम वाल्या मुलांनी काय शब्द लिहायचा आर्क लिहायचा एस एल एम. आणि दुसरा कोणता होता या दोन एंड पॉइंट मुळे एस आणि एम मुळे एस एल एम. व्हेरी गुड लक्षात आलं. आता क्वेश्चन 2 प्रश्न दुसरा ज्या कंसाची टोके एल आणि एन आहे त्या कंसाचे नाव एल आणि एन बघा बरं पाहिलं मग आता एक का असेल एन एस एल असेल बरोबर आहे कंस एन एस एल आणि दुसरा एल एम एन आलं का लक्षात. कंस एल एम लाच आपण एन एम एल सुद्धा म्हणू शकतो समजलं. तर अशा प्रकारे एन आणि एल मुळे काय तयार होतात एन एस एल आणि कंस एल एम एन किंवा एन एम एन समजलं. त्यानंतर प्रश्न दुसरा शेजारी वर्तुळाच्या आकृतीने एबीसीडी या बिंदूंनी तयार झालेल्या कंसाची नावे लिहा. आता इथे काय पहिल्यामध्ये याच्यामध्ये फरक तर एंड पॉइंट आपण घ्यायचा आहे. तर आता एंड पॉइंट कोणते आहेत कुठलेही घ्या डीबी घेतलं समजा तर डीबी एंड पॉइंट घेतले तर दोन कंस मिळतात आपल्याला. पहिला कंस कोणता कंस डीएबी बरोबर आहे आणि दुसरा कोणता कंस डीसीबी मिळाला. सोपं आहे की नाही कंस डीएबी किंवा कंस डीसीबी. दुसरं आता कोणते एंड पॉइंट राहील डीबी झाला. आता एसी समोरासमोरचे घ्या एसी हे एंड पॉइंट आहे एका बाजूला बी आहे दुसऱ्या बाजूला डी पॉइंट आहे म्हणून कंस एबीसी आणि दुसरा काय असेल कंस एडीसी समजलं. आणि शेवटचा प्रश्न तिसरा शेजारील वर्तुळाच्या आकृतीतील पी क्यू आर एस आणि टी या बिंदूंनी तयार झालेल्या कंसाची नावे लिहा. इथं मात्र क्रमाक्रमाने आपण जाऊन घाबरू नका नाही समजलं असेल. सुरुवातीला टी पॉइंट घ्या बघा बरं टी कडे. आता टी हा जर आपण शेवटचा पॉइंट घेतला टोक जर शेवट टी हे जर टोक समजलं दुसरं टोक कोणतं असणार आहे टीच्या नंतर पी आहे टी पी म्हणता येईल का आपण नाही सोडून द्या. तर टी आणि क्यू हे टोक समजा. मग आता टी आणि क्यू जर टोक समजले तर कंस दोन तयार होतात. एका बाजूला फक्त पी हा एकच पॉइंट आहे आणि दुसऱ्या बाजूला आर आणि एस हे दोन पॉइंट. मग नाव देताना आता पी कडे काय देणार साधं सोपं आहे कंस टी पी क्यू म्हणणार बरोबर आहे. आणि आर एस बाजूला काय म्हणणार कंस टी एस क्यू म्हणा कारण आर आणि एस या दोघांमध्ये एकच पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे कारण तीन अक्षर नाव दिलं जातं टी एस क्यू. एखाद्या मुलांना जर म्हणलं नाही सर मी आर लिहिणार आहे तर टी आर क्यू असं लिहावं लागेल समजलं. तर टी आणि क्यू आता क्रमाने बघा टी सोडून द्या आता पी बघू. आता पी ला जोडीदार कोणता येईल एंड पॉइंट किंवा टोक असलेलं पी च्या नंतर एक अक्षर सोडा कोणता आलं आर म्हणजे पी आणि आर हे दोन एंड पॉइंट समजा दोन टोक समजा. आता पी आर आणि या दोन टोकामुळे दोन तुकडे झाले. एका तुकड्यावर क्यू अक्षर आहे आणि दुसऱ्या तुकड्यावर टी आणि एस हे दोन अक्षर आहे. एक अक्षर अगोदर घेऊ कंस पी क्यू आर बरोबर आहे. मग आता इकडे टी एस कडे जा टी किंवा एस दोन्हीपैकी एक घ्या कंस का असेल पी टी आर का असेल कंस पी टी आर किंवा एखाद्याने पी एस आर लिहिलं तरी चालतं. तर पी आणि आर चे झाले. आता एंड पॉइंट कोणता पी च्या नंतर आहे क्यू. क्यू चा एंड पॉइंट दुसरा कोणता असेल तो कोणता असेल आर सोडून द्या एक एस आलं म्हणजे क्यू आणि एस हे दोन का असतील टोक. आता क्यूएस दोन टोक म्हणल्यानंतर तुम्हाला दोन क्यूएस या दोन
बिंदूमुळे काय झाले, दोन भाग झाले, दोन तुकडे झाले. एका तुकड्यावर तुम्हाला आर एकच अक्षर दिसतं, दुसऱ्या मोठ्या तुकड्यावर पी आणि टी हे दोन अक्षर दिसतात. तर अगोदर एक अक्षराकडे आर कडे जाऊ. कंस क्यू आर एस हे नाव होईल, कंस क्यू आर एस. आता विरुद्ध बाजूला काय असेल, पी आणि टी पैकी एक घ्या. कंस क्यू पी एस. अलग लक्षात, कंस क्यू पी एस. किंवा एखाद्याने लिहिलं कंस क्यू टी एस, चुकीचं असणार आहे का, नाही. समजलं, लक्षात आलं. तर यानंतर आता कोण राहिला, आर. आर नंतर एस सोडलं, एंड पॉइंट कुठला घेतला, टी. म्हणजे आर टी हे एंड पॉइंट आहे, टोक आहे. आता आर टी मध्ये एक अक्षर आहे, एका बाजूला एस, बरोबर आहे. त्याचं नाव काय येईल मग, कंस आर एस टी. काय नाव येईल, कंस आर एस टी. आणि विरुद्ध बाजूला कोणता असेल, कोणता असेल, कंस आर एस टी नंतर कंस आर क्यू टी म्हणा किंवा टी क्यू आर म्हणा. मी टी क्यू आर म्हणले, कंस आर क्यू टी. पी किंवा क्यू पैकी एकच अक्षर घ्या, आर क्यू टी. लक्षात आलं. आणि त्यानंतर शेवटचा एस पॉइंट आहे, बरोबर आहे. आता एस नंतर टी घ्यायचं का नाही, पी घ्यावं लागेल. मग एस पी हे एंड पॉइंट आहे. तर एस पी या दोन बिंदूमुळे काय झालं, दोन भाग झाले. एका भागावर टी हा पॉइंट आहे फक्त, आणि दुसऱ्या भागावर दोन पॉइंट आहेत क्यू आर. आणि म्हणून एक पॉइंट असलेला टीचं काय असेल, एस टी पी, कंस एस टी पी. आणि विरुद्ध बाजूचं काय असेल, कंस पी आर एस म्हणा किंवा कंस पी क्यू एस म्हणा. मात्र एंड पॉइंट एस आणि पी पाहिजे. तर अशा प्रकारे आपण ही कंसाची नावं पाहिली, बरोबर आहे. समजलंय सगळ्यांना. काय अडचण असेल तर घाबरायचं नाही आणखी. सरळ मी नंबर दिला सुरुवातीला, तुम्हाला नंबर घ्या 9403249403247639. लक्षात आलं. काय अडचण असेल विचारा. हा चॅप्टर नाही तर गणितातली कुठलीही अडचण असेल तर न भीता मला विचारायचं. परीक्षा आपली आहे पुढल्या आठवड्यामध्ये, वेळापत्रक तुम्हाला मिळेल. तर परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि त्यासोबतच दिवाळीसाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. आपण अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये सगळेजण आहोत. आपण घाबरायची गरज नाही. आपण आपली फक्त खबरदारी घ्यायची, आपण व्यवस्थितपणे अभ्यास करायचा, आई वडिलांचं व्यवस्थित ऐकायचं, जास्त गोंधळ करायचा नाही. नाहीतर वेळ जात नसल्यामुळे तुम्ही घरी गोंधळ करता, तर तसं करायचं नाही. आई वडिलांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला पाहिजे, आपल्या मुलीचा अभिमान वाटला पाहिजे. अशा प्रकारे आपली वर्तणूक या काळामध्ये असली पाहिजे. चांगला मुलगा किंवा मुलगी कधी लक्षात येते, ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेसच, बरोबर आहे. आता सध्या आपण संकटाच्या काळामध्ये आहोत आणि त्यामुळे आपण एकमेकाला मदत केली पाहिजे, एकमेकाचा आदर सुद्धा ठेवला पाहिजे. तर अशा प्रकारे हा चॅप्टर संपलाय. आपण आता नंतर भेटूत. नमस्कार.